लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस विधानसभेला एक संघपणे लढून जिंकून दाखवेल. सांगली विधानसभेची उमेदवारी मलाच मिळेल. पृथ्वीराज पाटील. भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघाबद्दल राष्ट्रीय व राज्य नेते निर्णय घेतील तो मला मान्य असेल, परंतु उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. संवाद सांगलीसाठी असा उपक्रम घेऊन आम्ही जनतेपुढे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. त्यामधून विकासाचा अजेंडा ठरेल व सर्व स्तरातील लोक आपल्या भावना व्यक्त करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उमेदवारी मागण्याचा सर्वांना हक्क असून जयश्रीताई पाटील या आमच्या आदर्शस्थानी आहेत, त्यामुळे मी त्यांच्या उमेदवारीबद्दल काहीही बोलणार नाही. उमेदवारीबद्दल वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असेही ते पुढे म्हणाले. सांगली विधानसभेची निवडणूक मी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमच्या इतर मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने लढवली आणि अत्यंत कमी फरकामध्ये मला विजय प्राप्त करता आला नाही, परंतु जनतेनं, सांगलीकर जनतेने मला 87,000 मतं दिली आणि त्यातून मी सांगलीकर जनतेच्या ऋणातून उतराई मी होण्याच्या दृष्टिकोनात दुसऱ्या दिवशीपासून सांगलीकरांच्या सेवेत आहे आणि मला खात्री आहे की गेले 10 वर्ष मी सांगलीसाठी, आमच्या काँग्रेस पक्षासाठी जे काम करतो आहे त्याचा निश्चित कौल सांगलीकर जनता आणि आमचा काँग्रेस पक्ष देईल. परंतु गेल्या वेळेला माझी उमेदवारी उशिरा जाहीर झाली, त्यामुळं मला अनेक प्रभागामध्ये फिरता आलं नाही आणि विशेषतः ज्या सांगलीकरांसाठी मी निवडणूक लढवतो त्या सांगलीकरांचं पर्यंत पोचून जनतेचं जे मत आहे सांगलीच्या विकासासाठी असेल, सांगलीच्या भविष्यासाठी असेल, ते मला ऐकता आलेलं नव्हतं. त्यामुळं मी स्वतः एक बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतो. त्यामुळं आम्ही यावेळी ठरवलं की सांगलीकरांशी संवाद साधायचा. त्यासाठी सांगलीतल्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, यांच्यापर्यंत पोचायचं आणि हा कार्यक्रम अखंड सप्टेंबर महिना चालणार आहे. आणि या सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही सर्वांशी बोलू, त्याकरता त्यांच्या सूचना, सांगलीमध्ये काय नवीन पाहिजे, सांगलीमध्ये काय काय आणखी आवश्यक आहे, याचं सर्व गोष्टीचं एकत्रीकरण करून त्या गोष्टींचा जर का सांगलीकर जनतेने मला या नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर का आमदार केलं तर ह्या काही ज्या सूचना आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करून त्या पूर्ण करण्यासाठी माझी कमिटमेंट असणार आहे. त्यासाठी हा उपक्रम आहे. नंबर 1, खरं म्हणजे याबद्दल नम्रपणानं सांगितलं आहे की काँग्रेस पक्ष हा एकसंघ असला, तो राहावा आणि असला तरच काँग्रेस पक्षाला विजय मिळत असतो, असा आजच्यापर्यंतचा इतिहास आहे. लोकसभेमध्ये विशाल पाटलांचा विजय हा आम्हा सर्वांचा एक संघाचा होता. जनता त्यामुळं एकसंघ झाली, कार्यकर्ते एकसंघ झाले. त्यामुळं ह्या वादामध्ये न पडण्याचा आदेश मला आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेला आहे. त्यामुळं जयश्री वहिनी ह्या आमच्या नेत्या आहेत, त्या निश्चितच आदरणीय आहेत. त्यामुळं पुढं मी काहीतरी बोलून तो वाद वाढवायचा नाही आहे असं माझं मत आहे. आणि मला मात्र यामध्ये स्पष्ट सांगायचं आहे की मला माझ्या कामावर विश्वास आहे. गेली 10 वर्ष जे मी काम केलं जनतेकरता, पक्षाकरता, त्याच्यावर विश्वास असल्यामुळं मला महाविकास आघाडीची उमेदवारी अधिकृत मिळण्यामध्ये काही अडचण असणार नाही.